ट्रम्प कधी काय बोलतील, काय करतील आणि काय सोशल मीडियावर पोस्ट करतील याचाही नेम नाही. एकदम चक्रम माणूस. गेल्या काही दिवसात त्यांचा हा टोकाचा चक्रमपणा जग अनुभवतंय, बघतंय. भारत पाकिस्तान आमने सामने आले, युद्ध पेटलं. ट्रम्प या वादात बळच घुसले. ठीक आहे, घुसले तर घुसले, पण त्याचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी जो उतावळेपणा आणि बावळटपणा केला तो हास्यास्पद होता. मोठेपणा सांगण्यासाठी त्यांनी काय काय दावे केले. आपण व्यापार बंद करण्यासाठी दोघांना धमकी दिली, दोन्ही देशांना शस्त्रसंधी करायला भाग पाडलं, त्यामुळे अणुयुद्ध टळलं, सगळं ठोकून दिलं. त्यातून नवा धुरळा उडाला. तो खाली बसतो ना बसतो तोच. त्यांनी आता अगदी कोलांटोडी घेतली. मी मध्यस्थी केली नाही म्हणत, फक्त मदत केली असं सांगून त्यांनी ही पलटी मारली. अणुयुद्ध रोखलं, काश्मीरचा 1000 वर्षांचा वाद, अशी अतिशयोक्त विधानं त्यांनी केली. खरं तर नाट्यमयरित्या आणि अतिशयोक्त बोलायचं, नंतर पलटी मारायची, ही ट्रम्प यांची जुनी खोड आहे. त्यांचं सोशल मीडियावरचं वर्तन तुम्हाला माहितीच आहे, अतिशय चक्रम. सोशल मीडियावर साक्षर असलेल्या कुठल्याही माणसाला जो कॉमन सेन्स असतो तो दुर्दैवानं त्यांच्याकडे नाहीये. ट्रम्प यांनी एक्सवर स्वतःचा पोप यांच्या वेशातला एआयचा फोटो शेअर केला. कोणी शहाणा माणूस करेल का? पण ते करतात. त्यावर जगभरातून टीका झाली. लोक म्हणाले हा माणूस असभ्य आहे, बालिश आहे, पण त्याचं काही त्यांना फरक पडत नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या आजूबाजूला जसे उपटसुंब लोक असतात ना, अगदी तसे हे महाशय. जसं की मला पहा पानफुल वहा. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी ट्रम्प यांच्या श्रेय घेण्याच्या या हौसेवर एक तिरकोस टोला लगावला. डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येक गोष्टीचं कसं श्रेय घ्यायला आवडतं. तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना जर विचारलं तर ते म्हणतील की एकट्यानं मी विश्वचषक जिंकला, त्यांनी इंटरनेटचा शोध लावला, त्यांनी कर्करोग बरा केला, सगळं सांगतील ते. स्थलांतरितांच्या गंभीर प्रश्नावर हा माणूस सोशल मीडियावर त्यांची थट्टा उडवताना जगानं बघितलं. बरं, या महाशयांच्या भूमिका कधी कशा बदलतील कोणी सांगू शकत नाही. लोक त्यांना उगाच पलटूराम म्हणत नाही. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी टेरिफ धोरण बदललं, लगेच 90 दिवसांसाठी ते स्थगित केलं. त्यांच्या सगळ्या कोलांटोड्या चक्रावून टाकणाऱ्या. दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत म्हणून सांगायचं आणि 2 दिवसांनी पाकिस्तानला IMFचे पैसे द्यायचे. भारतात व्यापार वाढवू म्हणायचं आणि मग ॲपलला जाऊन सांगायचं भारतात कारखाने काढू नका. सर्वाधिक वॉन्टेड असा दहशतवादी ठरवून ज्याला 84 कोटींचं बक्षीस जाहीर केलं, त्या अल शाराला हेच महाशय मिठा मारताना दिसले. ठाम धोरण नाही आणि कोलांटोड्यांना कमी नाही अशी ट्रम्प यांची अवस्था, म्हणूनच ते टीकेचे धनी होतात. पण प्रश्न ट्रम्प ह्या व्यक्तीचा नाहीच आहे. ट्रम्प अमेरिकेसारख्या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता कमी होतीये का? ब्रिटिश लेखक डेव्हिड वान्स यांनी ट्रम्प यांच्या पाकिस्तानबद्दलच्या मुद्द्यावर ते गोंधळलेले असं म्हटलंय आणि चीनच्या प्रॉक्सी धोरणाला न समजणारे राष्ट्राध्यक्ष अशी कठोर टीका केली आहे. असे हे ट्रम्प महाशय आपल्या चक्रमपणामुळे हव्या असलेल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले खरे. जगभरात त्यांची चर्चा आहे. अगदी बडे मुद्दे सुद्धा आज आपण चर्चा करतोय, पण आपण विश्वास ठेवायचा किती, हाच सवाल आहे. बघा रिपोर्ट. ट्रम्प यांचा चक्रमपणा कायम. एका आठवड्यात 4 कोलांटोड्या. भारत पाकिस्तान मध्यस्थीवरूनही घुमजाव. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा इन्कार. ट्रम्प नीतीनं सत्ताधारी विरोधकांची मात्र गोची. जगभरात आपल्या चक्रमपणासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या मूळ स्वभावावर आलेले दिसतायत. भारत पाकिस्तान तणावाच्या काळात दोन्ही देशांना अंधारात ठेवून युद्ध थांबवल्याचं श्रेय घेण्यासाठी ट्विट करत त्यांनी उतावीळपणा केला. आता त्याच ट्रम्प महोदयांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून घुमजाव केलं. आठवड्याभरात ट्रम्प यांनी 4 वेळा कोलांटोड्या घेतल्या. We helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you.
And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. ट्रम्प यांच्या या कोलांटवड्यांनी इकडे कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांची गोची होतीये. ट्रम्प एका बाजूला भारतासोबत व्यापार वाढवू असं म्हणाले, त्याला काही तास उलटत नाही तोच त्यांनी ॲपलला भारतात कारखाने उभे न करण्याची विनंती केली. तिथं ते अमेरिका फर्स्टची भूमिका मांडताना दिसले. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion. ट्रम्प यांच्या या चक्रमपणावर माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी जोरदार निशाणा साधला. भारतासह जगाला ट्रम्प यांचा चक्रमपणा माहिती आहे. त्यांच्या गेल्या काही दिवसातल्या भूमिका या अतिशय विरोधाभासी राहिल्यात. एकीकडे भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याचं ते सांगू लागले, दुसऱ्या बाजूला भारतात व्यापार वाढवू असं म्हणाले. भारतात ॲपलनं पुन्हा कारखाने काढू नये असंही ते म्हणाले. दहशतवाद्याविरोधातल्या लढाईत ते भारतासोबत असल्याचं सांगत होते. त्याचवेळी पाकिस्तानला IMFचं पॅकेज देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं सांगत होते. त्याच दरम्यान तुर्कस्तानला अमेरिकेकडून मिसाईलची भेट त्यांनी दिली. हे सगळं एका आठवड्यात घडलं. ट्रम्प यांची नीती स्पष्ट आहे, अमेरिका फर्स्ट. त्यातून जागतिक पातळीवरचं त्यांचं आक्रमक व्यापारी धोरण जगभरात अस्वस्थता निर्माण करणारं ठरतंय. त्यातच त्यांचा चक्रम स्वभाव अमेरिकेच्या अनेक देशांसोबतच्या संबंधांना धक्का पोहोचवतोय. भारतानं मात्र स्वतःची स्वायत्तता राखत ट्रम्प यांच्या मध्यस्थीला आणि व्यापारी दाव्यांना मर्यादित प्रतिसाद दिला. पण भविष्यात भारत अमेरिका संबंधांवर ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांचा आणि चक्रमपणाचा परिणाम दिसू शकतो हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.